हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल पवार क्लासेस. मित्रांनो, आज आपण माय इंग्लिश बुक 8 यामधील फर्स्ट पोयम बी द बेस्ट ही आपण सुरू करत आहोत. या कवितेचे लेखक आहेत पोयम डग्लास मालोच. या कवितेमधून आपल्याला बी द बेस्ट म्हणजे आपल्या हाती जे काम आहे, कार्य आहे, ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं करता येईल त्याविषयी प्रयत्न करणे या कवितेचा संदेश आहे. मित्रांनो, या कवितेमधील काही शब्दार्थ आहेत, काही नवीन शब्द आहेत, त्यांचे उच्चार आहेत, तर त्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या. आपल्या वहीमध्ये हे जे नवीन शब्द आहेत त्यांचे अर्थ उच्चार लिहून घ्या. त्याचा उपयोग तुम्हाला या कवितेचा जो वर्कशॉप आहे तो सोडवण्यासाठी मदत होईल. लुक ॲट हिअर, पे अटेन्शन. First stanza, be the best. First, I read whole poem and then explain you. Be the best. If you cannot be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the reel. Be a bush if you cannot be a tree. If you cannot be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you cannot be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. Third stanza, we cannot all be captains. We have got to be crew. There's something for all of us here. There is big work to do and there is leisure to do. And the task you must do is the near. If you cannot be a highway, then just be a trail. If you cannot be the sun, be a star. It is not by size that you win or you fail. Be the best of whatever you are. मित्रांनो, या कवितेमध्ये लेखक सांगतात, कवयित्री सांगतात की आपण एखादी मोठी जी वस्तू आहे, गोष्ट आहे, ती होऊ शकत नसलो तरी त्यापेक्षा लहान ही वस्तू आपण व्हायलाच पाहिजे. तर कवितेची मी फर्स्ट ओळ रीड करतो आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. पहा, बी द बेस्ट. इफ यू कॅनॉट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. पाईन पाईन म्हणजे एक देवदार नावाचा वृक्ष आहे. त्याचा वर्णन इथे आलेलं आहे. इफ यू कॅनॉट बी अ पाईन, बी म्हणजे होणे. जर तुम्ही पाईन वृक्षासारखं मोठं टेकडीवर होऊ शकत नसाल, ऑन द टॉप ऑफ द हिल, हिल म्हणजे टेकडी, पर्वत, त्यांच्या टेकड्यावर आपण एक असे महान वृक्ष होऊ शकत नसलो, तर कवितेच्या दुसऱ्या ओळीमध्ये काय सांगितलं पहा, बी अ स्क्रब. स्क्रब म्हणजे झुडूप, तुझं झाड. इन द व्हॅली बट बी म्हणजे पहा, धबधबे, व्हॅली म्हणजे धबधबे, दोन काड्या, त्यामधून पाणी वाहतं, अशा ठिकाणी तुम्ही बारीक झुडूप होऊन तरी व्हा, असं त्या कवयित्रीचं म्हणणं आहे. पण काहीतरी व्हा. जर तुम्हाला मोठं वृक्ष होता नसेल येत, तर छोटं झुडूप तरी बना. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. आणि तुम्ही असं सुंदर छोटं झुडूप जरी झालात तरी ती सुंदरता वाढवेल. रील म्हणजे छोटे छोटे नाले, त्यामधून पाणी वाहतं, त्या कडेला छोटंसं झुडूप होऊन तुम्ही त्याची सुंदरता वाढवाल. बी अ बुश इफ यू कॅनॉट बी अ ट्री. बुश म्हणजे झुडूप. जर तुम्हाला झाड होता नाही आलं तर तुम्ही झुडूप तरी व्हा. ट्री म्हणजे झाड, वृक्ष.
इथे पहा कॅन ह्या मॉडल ऑक्झिलरीचा इथे यूज केलेला आहे आणि इथे जे सेंटेन्स आहे हे कंडिशनल सेंटेन्स आहेत. यामध्ये एक अट आहे, जर तुम्हाला हे नाही होता आलं तर तुम्ही हे व्हा, असा या प्रकारचा अर्थ आहे. तर या सेंटेन्स जे आहेत हे तुमच्या डेली लाईफमध्ये याचा यूज करा. यामध्ये कॅनपासून तयार होणारे शब्द आहेत, वाक्य आहेत. तर असे अनेक कॅनपासून तयार होणारे वाक्य तुम्ही करा. म्हणजेच पहा, यू कॅन गो, तुम्ही जाऊ शकता. यू कॅन कम, तुम्ही येऊ शकता. यू कॅन नॉट गो, तू जाऊ शकत नाही. यू कॅन नॉट कम, तू येऊ शकत नाही. अशा प्रकारचे वाक्य बनवा. आता इथे कवयित्रींचे वाक्य केले आहे. इथे पहा, यू कॅन नॉट बी अ ट्री, तुम्ही झाड होऊ शकत नाही, अशा प्रकारचं वाक्य आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे कॅनपासून तयार होणारे असे वेगवेगळे वाक्य तयार करा आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ आपल्या वहीमध्ये लिहून त्यांचा कॅनपासून होणाऱ्या वाक्यांचा सराव करा. नंतर पहा सेकंड स्टांजा, इफ यू कॅन नॉट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास. सेकंड स्टांजामध्ये कवयित्री सांगतात, जर तुम्हाला झुडूपही होता आलं नाही तर तुम्ही गवत तर नक्की व्हाल. म्हणजे पहा, जर तुम्ही एखादी छोटी वस्तू आहे त्यापैकी तीही होऊ शकला नाही तर त्यापैकी लहान असणारी तरी वस्तू तुम्ही व्हा, असं कवयित्रीचं मत आहे. सेकंड लाईन पहा, अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि तुम्ही गवत जर झाला तर रोडच्या कडेला असं रोडच्या कडेला आपण पाहत असतो गवत उगलेलं असतं, सुंदर सुंदर गवत असं मऊ गादीसारखं असतं. तर त्या पद्धतीने रोड सुंदर होतील. तर तुम्ही गवत व्हा. इफ यू कॅन नॉट बी अ मस्की देन जस्ट बी अ बेस. तिथे पहा थर्ड लाईनमध्ये मस्की, मस्की म्हणजे मासा. यामध्ये हा जो मासा आहे हा मोठ्या आकाराचा आहे, मोठा असा मासा आहे. आणि बेस, हा जो शब्द आहे बेस, बेस म्हणजे लहान मासे, लहान फिश, स्मॉल फिशेस. जर तुम्हाला महान विशाल काय असं मासा होता जर नाही आलं तर तुम्ही काय व्हा, जस्ट बी अ बेस म्हणजे लहान लहान मासे व्हा. बट पण द लाईव्हलीस्ट बेस इन द लेक, पण त्या तळ्यातील, त्या तलावातील, लेक म्हणजे तलाव, तर आपण लेक म्हणतो, LAKE. तर त्या तलावातील तुम्ही जिवंत असे सजीव तर नक्की व्हा. नंतर पहा फोर्थ स्टांजामध्ये, वी कॅन नॉट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट द स्क्रू. म्हणजे पहा, आपण सर्वच कप्तान होऊ शकत नाही. म्हणजेच आपल्या हाताखाली सर्व टीम असू शकत नाही, आपण सर्व त्या टीमचे मालक होऊ शकत नाही सर्वच. तर आपल्याकडं काय होण्याची क्षमता आहे, क्रू म्हणजे त्यावरील कर्मचारी, सहकारी तर होऊ शकतो आपण. म्हणजेच पहा, विमानाचा आपण पायलट तर होऊ शकत नाही, तर त्यामधील काही वेटर्स वगैरे असे काही कर्मचारी आपण तर होऊ शकतो. किंवा जहाजामध्ये आपण जहाजाविषयी जो कप्तान असतो तो होऊ शकत नाही, तर जहाज चालवायचं चालक दल तर होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण व्हायला पाहिजे. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, यामध्ये आपल्याला सर्वांसाठी काहीतरी काम आहे. देअर इज अ बिग वर्क टू डू, तिथे आपल्याला करायला मोठं काम आहे. आणि देअर इज लेजर टू डू, आणि लहानही काम आहे, दोन्ही प्रकारचे काम आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर, आणि तो जो काम तुम्हाला करायचा आहे ते तुमच्या जवळच आहे. नंतर पहा फिफ्थ स्टांजामध्ये कवयित्री काय म्हणतात, इफ यू कॅन नॉट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. हायवे म्हणजे महामार्ग आणि ट्रेल म्हणजे पायवाट. कवयित्री काय म्हणतात पहा, यू कॅन नॉट बी अ हायवे, जर तुम्ही, इफ म्हणजे जर तुम्ही हायवे म्हणजे महामार्ग होऊ शकत नसाल, देन जस्ट बी अ ट्रेल म्हणजे पायवाट तर व्हा.
इफ यू कॅनॉट बी द सन बी अ स्टार. जर तुम्ही सूर्य होऊ शकत नसाल तर तारा तर नक्की व्हा. म्हणजेच कवयित्रीचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मोठं ध्येय जरी गाठू शकत नसाल तर त्या खालोखालचं ध्येय तुम्ही गाठायलाच पाहिजे. तुम्ही शांत बसून राहायला नको. नंतर थर्ड लाईन पहा. इट इज नॉट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. म्हणजे पहा तुम्ही फेल म्हणजे अपयशी आणि विन म्हणजे जिंकणं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही यश अपयश तुम्हाला मिळतं हे तुमच्या साईज म्हणजे तुमच्या आकारावर अवलंबून नाही असं कवयित्रीचं मत आहे. हे तुम्ही तुमच्या कौशल्यावर डिपेंड आहे. तुम्ही कशा पद्धतीने ते करता. म्हणजे तुम्ही लहान आहे तुम्ही मोठे आहेत यावर हे यश अपयश अवलंबून नाही. तर तुम्ही तुमचे कौशल्य कशा पद्धतीने वापरतात त्यामुळे तुम्ही यशस्वी किंवा अपयशी होता. यामध्ये पहा बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. कवयित्रीची शेवटची जी लाईन आहे त्यामध्ये कवयित्री सांगतात तुम्ही जे काही आहात त्यामध्ये तुम्ही चांगलं व्हा, चांगलं काहीतरी करा, जे आहे त्यापेक्षा उत्कृष्ट करा असं कवयित्रीचं मत आहे. आणि ही कवयित्रीची जी लाईन आहे ती आपल्याला ध्यानात ठेवण्यासाठी ही एक रिमार्केबल लाईन आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जी पोएम आहे बी द बेस्ट वी हॅव कम्प्लिटेड दिस पोएम with the meaning of the words and its pronunciation. Please note down the new words in your notebook and remember it. मित्रांनो यावरील आपण इंग्लिश वर्कशॉप याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो. तर पहा फर्स्ट क्वेश्चनमध्ये पहा रीड द वर्ड्स नेम गिव्हन बिलो पुट द बिग साइज्ड bigger one in the big circle and the smaller one in the small circle. आपल्याला काही इथे ब्लॅक कलर म्हणजे काळ्या अक्षरात काही शब्द दिलेले आहेत आणि दोन वर्तुळे म्हणजे सर्कल. एक लहान वर्तुळ म्हणजे लहान सर्कल, मोठं वर्तुळ बिग सर्कल आपल्याला दिलं आहे. या दोन सर्कलमध्ये आपल्याला हे जे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत. ज्यामध्ये पहा कवयित्रीने तुलना केलेली आहे शब्दांची. लहान गोष्टीची मोठ्या गोष्टीबरोबर, मोठ्या गोष्टीची लहान गोष्टीबरोबर. तर जी मोठी थिंग आहे वस्तू आहे ती आपल्याला मोठ्या सर्कलमध्ये ठेवायची, लहान वस्तू आहे ती लहान सर्कलमध्ये ठेवायची. तर मी थोडक्यात 2-3 तुम्हाला सांगतो. इथे पहा मस्की. मस्की म्हणजे मोठा मासा. त्याची आपल्याला तुलना केली आहे लहान माशाबरोबर. तर आपण मोठा मासा मोठ्या सर्कलमध्ये ठेवू आणि लहान मासा लहान सर्कलमध्ये ठेवू. म्हणजे मस्की मोठ्या सर्कलमध्ये आणि बेस हे लहान सर्कलमध्ये ठेवू. नंतर पहा ट्री. ट्री म्हणजे झाड. ट्री हे खूप मोठं असतं त्यामुळे मोठ्या सर्कलमध्ये ठेवू. आणि स्क्रब म्हणजे झुडूप, ते आपण लहान सर्कलमध्ये ठेवू. या सर्कलमध्ये स्क्रब ठेवू. नंतर पहा पाईन. पाईन म्हणजे महान वृक्ष, तो आपण मोठ्या सर्कलमध्ये ठेवू. नंतर पहा लेक. लेक म्हणजे तलाव, आपण लहान सर्कलमध्ये ठेवू. अशा प्रकारे तुम्ही बाकीचे जे शब्द आहेत ते या पद्धतीने ठेवा. जसं पहा सन. सन हा मोठा आहे तर आपण सन मोठ्या सर्कलमध्ये ठेवू. स्टार लहान आहे तर लहान सर्कलमध्ये ठेवू. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्कल कंप्लीट करायचं आहे. नंतर पहा क्वेश्चन नंबर 2. फ्रॉम द ग्रुप्स ऑफ 4 रीड इच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. तर कवितेची जे कडवे आहेत त्या 4 कडव्यांचा ग्रुप तयार करा आणि प्रत्येक कडवे त्यामध्ये प्रत्येक लाईन ही नीट वाचा. नंतर पहा फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएममधील रायमिंग वर्ड्स तुम्हाला शोधायचे आहे, म्हणजे यमक जुळणारे शब्द. जसे मी 1-2 शब्द तुम्हाला सांगतो. पहा यामध्ये पहा इफ यू कॅनॉट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल.
सेकंड लाईन पहा यामधील फर्स्ट स्टांजामधील हिल, तर त्याला यमक जुळणारा शब्द आहे रील, RILL, तर आपण याला यमक जुळणारे शब्द म्हणतो. तसं पहा सेकंड स्टांजामध्ये ग्रास, बेस, क्रीव, नंतर क्रीव याला यमक जुळणारा शब्द नाही, ट्रेल आणि फेल हे 2 शब्द आहेत. अशा पद्धतीने तुम्ही यमक जुळणारे शब्द शोधायचे आहेत. नंतर पहा क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द फॉलोइंग विथ अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेज फ्रॉम द पोएम. तर कवितेमधून आपल्याला योग्य शब्द निवडून आपल्याला ही जी गाळलेल्या जागा आहेत, रिकाम्या जागा, त्या आपल्याला फिल करायच्या आहेत. फर्स्ट पहा आपल्याला एक दिलेले आहे सोडून, इफ यू कॅन नॉट बी अ पाईन बी अ स्क्रब. तर तुम्हाला वृक्ष होता आलं नाही तर झुडूप तरी व्हा. इफ यू कॅन नॉट, सेकंड पहा, इफ यू कॅन नॉट बी अ ट्री. जर तुम्हाला झाड होता आलं नाही तर तुम्ही काय होऊ शकता, बी अ बुश. तरी ते आपल्याला ही जी रिकामी जागा इथे आपण बी अ बुश असं राईट करायचं आहे. नंतर पहा थर्ड, बी अ बेस. म्हणजे का बेस म्हणजे लहान मासा. आपल्याला कवयित्री सांगतात तुम्ही लहान मासा व्हा. म्हणजे आपल्याला काय होता नाही आलं तर, म्हणजे महान मासा नाही होत आला तर आपण लहान मासा होऊ शकतो. म्हणजे इफ यू कॅन नॉट बी अ मस्की, तरी तर लिहायचं इफ यू कॅन नॉट बी अ मस्की बी अ बेस, अशा पद्धतीने. नंतर पहा 4, इफ यू कॅन नॉट बी अ कॅप्टन. जर तुम्हाला कप्तान होता नाही आलं तर काय व्हायचं तुम्ही, क्रीव, बी अ क्रीव म्हणजे कामगार, नोकर वर्ग व्हायचं असं. नंतर पहा बी अ ट्रेल. 5 मध्ये बी अ ट्रेल, ट्रेल म्हणजे पायवाट, पायवाट व्हा. जर आपल्याला हायवे होता आलं नाही तर आपण पायवाट व्हा. म्हणजे काय, इफ यू कॅन नॉट बी अ हायवे देन बी अ ट्रेल. अशा पद्धतीने आपल्याला हे रिकाम्या जागा कंप्लीट करायच्या आहेत. नंतर पहा क्वेश्चन नंबर 5, राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. खालील जे वाक्य आहेत ते चूक की बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. बरोबर आहे का, सर्वांनीच कप्तान व्हायला पाहिजे टीमचं, हे चुकीचं आहे. दुसरं पहा, अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक अ हायवे हॅपियर. गवत हे रोडला सुंदर करू शकतं का, यस, बरोबर आहे. तिसरं पहा, वी विन और फेल डिपेंडिंग अपॉन साईज और पोझिशन. आकार आणि स्थितीवर अवलंबून आपण यश अपयश होऊ शकतो का, नाही, हे चुकीचं आहे. अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. हे चुकीचं आहे. स्क्रब म्हणजे झुडूप टेकडीच्या टॉपवर फाउंड होतं नाही, तर ते एका हिलच्या कडेला स्क्रब तयार होतं, म्हणजे लहानशा नालीच्या कडेला. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डू नॉट डू इट. तर तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर तुम्ही ते करायला नको आहे, हे चुकीचं आहे. तर तुमचं काम महत्त्वाचं नसेल तरी पण तुम्ही ते करणं आवश्यक आहे. नंतर 6 मध्ये पहा, व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. तुमच्याकडे जे काही काम आहे ते तुम्ही तुमच्या चांगल्या पद्धतीने, चांगलं कसं होईल त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. हे जे एक्झाम्पल आहे 6 हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने चुकी बरोबर तुम्हाला ठरवायचं होतं. नंतर क्वेश्चन नंबर 6 पहा, राईट ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. आपल्याला खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्या मदतीने आपल्याला पुढील जे रिकामी जागा आपल्याला ती कंप्लीट करायची आहे. फर्स्ट पाय, द टायटल ऑफ द पोएम इज. कवितेचं नाव काय आहे, बी द बेस्ट. तर रिकामी जागेत बी द बेस्ट लिहायचं. नंतर पहा, द पोएम इज रिटन बाय. ही कविता कोण लिहिली आहे त्यांचं इथं नाव लिहायचं. नंतर पहा, द पोएम हॅज. पोएम ह्या कवितेमध्ये किती कडवे आहेत, म्हणजे 4 ओळीचे असे किती कडवे आहेत ते आपल्याला तिथे लिहायचे. तर त्यामध्ये 5 स्टांजा आहेत आणि प्रत्येक स्टांजा म्हणजे प्रत्येक कडव्यामध्ये किती लाईन्स आहेत, तर ईच स्टांजा हॅज 4 लाईन्स. अशा पद्धतीने कंप्लीट करायचे आहेत हे सेंटेन्स. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण माय इंग्लिश बुक 8 यामधील फर्स्ट पोएम रीड केलेले आहे. शब्दार्थ तुम्हाला दिले आहेत, होमवर्क तुमच्यासाठी दिला आहे. तर तुम्ही इंग्लिश वर्कशॉप हे संपूर्ण आपल्या
वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या, त्याचा ॲन्सर लिहा, मी दिलेले शब्दार्थ हे ध्यानात ठेवा, पाठांतर करा. अशा पद्धतीने आपण हे जे फर्स्ट पोएम आहे ती कंप्लीट केलेली आहे. धन्यवाद.